दादर मंदिर हनुमान मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। शिवसेना आक्रमक झालेत, बघू शकतो हातामध्ये फलक घेऊन या ठिकाणी मंदिरं पाडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका गेलीत। शिवसेना आक्रमक भूमिका घेतलीत, मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतात। आमची आस्था हनुमानांसाठी आणि आम्ही त्यासाठी आवाज उठवणं आमचा धर्म आहे अशाची फलकबाजी घेऊन बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली। कुठल्या प्रकार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे आक्रमक झाले। महिला शिवसैनिक त्यासोबत किशोरी सुद्धा आलेले आहेत। ताई, मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आक्रमक झाले, हनुमानाविषयी आमची आस्था आहे आणि आम्ही ते मंदिर पाडू देणार नाहीत। मुळामध्ये ब्युटिफिकेशनसाठी जर तुम्ही मंदिरावर घालणार असाल, अशा रेल्वेच्या अनेक जागा आहेत की ज्या व्यवस्थित करोडोनी पडलेल्या आहेत। काय करायचं ते ब्युटिफिकेशन तिथे करा। एखाद्या 85 वर्ष पूर्ण झालेल्या हनुमान मंदिराला हटवून लोकांच्या भावनेला हात घालून इथे दाखवताना हिंदू धर्म आम्ही फार कट्टर आहोत आणि वर देवळांना नोटिसा देणं, मला वाटतं 10 वर्षापूर्वी अशाच नोटिसा दिल्या होत्या, तेव्हाही शिवसेना अशीच आक्रमक झाली होती। शिवसेनेनीच नुसतं मंदिरं नाही तर जे जे धार्मिक स्थळ आहेत त्याला तुम्ही हात घालू नका, कारण त्या लोकांच्या भावनेला ठेच पोचते। त्यामुळे रस्त्यावरच्या अनेक अडथळे असूनही दादरचं गोल मंदिर उभं राहिलं, अडथळा असूनही नागेश्वर गोल मंदिर उभं राहिलंय। त्यामुळे आजच आम्ही चर्चगेटची मस्जिद उभी आहे। त्यामुळे आम्ही इथे धर्माच्या कुठल्याही कोणाच्याही धर्मांच्या भावना दुखावू नका। आणि हिंदू धर्मात तर आपण सनातनी लोक आहोत। आपण मग हनुमान जींचं मंदिर असू देत, नाही तर गणेशजीचं असू दे, ना तर दत्त महाराजांचं असू दे, कुठल्याही मंदिराला एवढ्या जुन्या अशा आता काल परवा झालाय आणि तुम्ही करत असाल तर मान्य आहे, परंतु 80 वर्ष पूर्ण झालेल्या मंदिरांना जर हात घालत असाल फक्त ब्युटिफिकेशनसाठी तर हे चुकीचं आहे। ताई, दरेकर म्हणालेत की ज्यावेळेस उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले होते त्यावेळेस त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत आणि त्यामुळे हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही। सगळे तुम्हाला अधिकार दिले आणि काँग्रेस बरोबर काँग्रेसची लोक तुम्हाला चालतात, ज्यांनी काँग्रेसमध्ये जन्म घेतला, ज्यांनी आपली हयात काढली। अगदी उदाहरण द्यायचं तर नारायण राणेंसारखे काँग्रेसमध्ये जाऊन तुमच्यात आले, आबू आजमीचा किती चालतात, फक्त लोकांची दिशाभूल करतात। लोकांना माहिती आहे यांनी हिंदुत्व धरपकड हिंदुत्व यांचं, पाहिजे तेव्हा पकडायचं, पाहिजे तेव्हा सोडायचं। रवी राणा म्हणलेत की केंद्रामध्ये हिंदूंचं सरकार आहे, राज्यामध्ये देवाभाऊ सक्षम आहे, त्यामुळे मंदिरावर कुठली कारवाई होणार नाही। अरे येड्या, 3 वेळा नोटीस आली, 4थ्यांदा आली, 3ही वेळेला आम्हीच वाचवलं, होऊ नाही दिलं। हे 10 वर्षापूर्वी पण घडलं होतं। त्यामुळे उगाच वेड्यासारखं काहीतरी बरळू नको, पहिलं चौकशी कर, नेमकी नोटीस का दिली, कोणत्या कारणासाठी मंदिराला नोटीस दिली, का दिली, मग ते हिंदुत्व तुमचा धरसोड वृत्तीचा आहे का? किरीट सोमय्या आले होते, त्यांना इथून शिवसैनिकांनी हाकलून लावलं। इथं कुठलं राजकीय भाषा माहिती आहे, इथे शिवसैनिक जमले आहेत, कळ कशी काढायची ते त्यांना चांगली माहिती आहे। त्यामुळे कळकचरा तर बघू शकतो या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेत आणि या ठिकाणी थोडाच वेळात आदित्य ठाकरे येणार। कॅमेरापासून कृष्णासह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।